नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट एक नवीन सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. काही रहस्य काळ लपवतो, तर काही रहस्य माणसं स्वतः लपवतात. राजमहल वाचनालयात सईच्या हातात तो जुना फोटो होता. तिची नजर वारंवार त्या खरवडलेल्या चेहऱ्यावर जात होती. सई म्हणाली, या माणसाची ओळख लपवण्याची गरज कोणाला पडली असेल? राजवर्धन शांतपणे त्या फोटोकडे पाहत म्हणाला, जेव्हा एखाद्या चेहऱ्याची भीती वाटते, तेव्हा सर्वात आधी त्याची ओळख मिटवली जाते. विहान वाचनालयातील पुस्तकांच्या कपाटांमध्ये शोध घेत होता. अचानक त्याला एक जाड पुस्तक दिसलं. विहान म्हणाला, बॉस, हे पुस्तक बाकी पुस्तकांपेक्षा नवीन वाटतंय. राजवर्धनने लगेच ते हातात घेतलं. पुस्तकाच्या आत काहीच नव्हतं, पण पहिल्या पानावर पेन्सिलने हलकासा गोल काढलेला होता. त्या गोलात एकच नाव होतं, शेखावत इंडस्ट्रीज. सई म्हणाली, डॅडचा या कंपनीशी काही संबंध असू शकतो का? राजवर्धन लगेच म्हणाला, उत्तर मिळेल, पण लगेच नाही. तिघेही काही वेळाने हॉटेलमध्ये परत आले. राजवर्धन म्हणाला, विहान, शेखावत इंडस्ट्रीज आणि त्या सिंहाच्या चिन्हाच्या अंगठीचा संबंध शोध. विहान म्हणाला, ओके बॉस. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. रूममध्ये अनघा शांतपणे बसल्या होत्या. सई त्यांच्या शेजारी जाऊन बसली. तिने फोटो त्यांच्या हातात दिला. अनघांनी तो फोटो पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर अस्वस्थता उमटली. सई म्हणाली, मॉम, हा फोटो पाहून तुम्ही एवढ्या अस्वस्थ का झालात? अनघा काही क्षण शांत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, समर यांनी हा फोटो मला कधीच दाखवला नव्हता. सई विचारात पडली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर राजवर्धन हे नाव झळकत होतं. त्यामुळे सईने लगेच कॉल उचलला. सई म्हणाली, हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूने राजवर्धन म्हणाला, मिस परांजपे, मला त्या फोटोबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इतक्यात संपूर्ण रूममधील लाईट अचानक बंद झाली. संपूर्ण रूम पूर्णपणे अंधारात बुडाली. अनघा घाबरल्या. तोच खिडकीजवळ कोणीतरी हल्ल्याचा आवाज झाला. सई दचकली. ती म्हणाली, कोण आहे? क्षणात तिच्या हातातून तो फोटो खाली पडला. ती घाबरून मोठ्याने ओरडली. फोनवरून तो आवाज ऐकताच राजवर्धन जागच्या जागी थबकला. तो म्हणाला, सई, काय झालं? सई, पण समोरून काहीही उत्तर आलं नाही. तो फोन हातात घेऊन धावतच सईच्या रूमच्या दिशेने निघाला. काही क्षणांनी राजवर्धन रूममध्ये पोहोचला. त्याचवेळी लाईट पुन्हा आली. अनघा घाबरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या, तर सई खाली वाकून जमिनीवर पडलेला फोटो उचलत होती. फोटो हातात घेताच ती क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का दोन्ही एकाच वेळी उमटला. सई म्हणाली, राजवर्धन. राजवर्धन लगेच तिच्या जवळ आला. तो म्हणाला, काय झालं? सईने थरथरत्या हाताने तो फोटो त्याच्या समोर धरला. फोटोमध्ये समर परांजपे यांचा भाग तसाच होता, पण जिथे त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा होता, तो भाग अत्यंत नेमकेपणाने कापून नेण्यात आला होता. रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. राजवर्धनने तो फोटो हातात घेतला. तो शांत आवाजात म्हणाला, फोटो चोरणं हा त्यांचा उद्देश नव्हता. तो पुन्हा त्या कापलेल्या भागाकडे पाहू लागला. राजवर्धन पुढे म्हणाला, कोणीतरी फक्त
त्या माणसाची ओळख आपल्यापासून लपवू इच्छित आहे. सईच्या मनात मात्र असंख्य प्रश्न उभे राहिले. तो माणूस नक्की होता कोण? आणि त्याच्या डॅडच्या आयुष्याशी नेमका संबंध काय होता? काही चेहरे दिसत नाहीत, पण त्यांची सावली मात्र आयुष्यभर पाठलाग करत राहते. पुढच्या सकाळी सई रूममधील टेबलावर ठेवलेल्या त्या फोटोकडे शांतपणे पाहत बसली होती, जिथे काल त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा होता. तिथे आता फक्त कापलेला कागद उरला होता. अनघा तिच्या जवळ आल्या. त्या म्हणाल्या, रात्रभर झोपली नाहीस ना? सई म्हणाली, मॉम, असं वाटतंय आपण सत्याच्या अगदी जवळ पोहोचलोय, पण प्रत्येक वेळी कोणीतरी ते आपल्यापासून जास्तच दूर नेत आहे. अनघा काही बोलणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. राजवर्धन आणि विहान रूममध्ये आले. राजवर्धन म्हणाला, कालच्या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. सई लगेच म्हणाली, ती कोणती? राजवर्धन म्हणाला, आपण अगदी योग्य दिशेने जात आहोत, त्यामुळेच समोरचा माणूस घाबरू लागला आहे. सईने हलकीशी मान डोलावली. विहानने टेबलावर एक फाईल ठेवली. तो म्हणाला, बॉस, शेखावत इंडस्ट्रीजची माहिती मिळाली. राजवर्धनने ती फाईल उघडली. विहान म्हणाला, 10 वर्षांपूर्वी या कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट अचानक बंद झाला होता. अधिकृत कारण कधीच जाहीर करण्यात आलं नव्हतं. सई हे सगळं लक्षपूर्वक ऐकत होती. राजवर्धन म्हणाला, त्या प्रोजेक्टची तारीख शोधलीस? विहान म्हणाला, हो बॉस. त्याने फाईलमधील एक पान पुढे केलं. त्यावर तारीख होती 17 ऑक्टोबर 2015. रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. सई लगेच म्हणाली, हीच ती तारीख जी फोटोच्या मागे होती. राजवर्धन काही क्षण विचारात पडला. मग तो म्हणाला, म्हणजे त्या दिवशी नक्कीच काहीतरी असं घडलं ज्यामुळे आजही कोणीतरी घाबरत आहे. काही वेळाने तिघेही शेखावत इंडस्ट्रीजच्या जुन्या कार्यालयात पोहोचले. इमारत अनेक वर्षांपासून बंद होती. धुळीने झाकलेला रिसेप्शन, रिकामे कॉरिडॉर, भिंतीवर अजूनही कंपनीचा फिका झालेला लोगो दिसत होता. सई हळूहळू आजूबाजूला पाहत होती. अचानक तिची नजर भिंतीवर लावलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप फोटोकडे गेली. ती जवळ गेली. फोटोवरील धूळ हलकेच बाजूला केली. सई म्हणाली, राजवर्धन, इथे या. राजवर्धन तिच्या जवळ आला. फोटोत अनेक कर्मचारी उभे होते. पहिल्या रांगेत समर परांजपे स्पष्टच दिसत होते, पण त्यांच्या शेजारी जिथे एक व्यक्ती उभी होती, तो भागही नेमकेपणाने कापून काढण्यात आला होता. सई आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, पुन्हा तोच प्रकार. राजवर्धनने तो फोटो काळजीपूर्वक पाहिला. मग तो शांत आवाजात म्हणाला, याचा अर्थ एकच, कोणीतरी फक्त माणूस लपवत नाही, तर त्याच्या अस्तित्वाचे प्रत्येक पुरावे संपवत आहे. सईच्या अंगावर काटा आला. तिच्या मनात आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता. एखाद्या व्यक्तीची ओळख मिटवण्याची गरज कोणाला आणि का पडली असेल? काही नाती शब्दांनी नाही, तर काळजीने तयार होतात. काही वेळाने शेखावत इंडस्ट्रीजच्या जुन्या इमारतीमधून बाहेर पडताना सई अजूनही विचारातच हरवली होती. ती चालत असताना अचानक तिचा पाय तुटलेल्या फरशीवर अडकला. तिचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात राजवर्धनने तिचा हात पटकन धरला. काही क्षण ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. राजवर्धन म्हणाला, मिस परांजपे, प्रत्येक वेळी स्वतःला इतकं विचारात हरवू नका. सईने हलकसं हसत हात सोडवला. ती म्हणाली, थँक्यू, नाहीतर आज चांगलीच पडले असते. राजवर्धनच्या
चेहऱ्यावरही हलकंसं स्मित उमटलं. ते पाहून विहान मनातच हसला. तिघेही जवळच्या एका कॅफेमध्ये आले. वेटरने ऑर्डर घेतली. सई खिडकीतून बाहेर पाहत होती. राजवर्धन तिच्याकडे पाहत होता. काही क्षण शांततेनंतर राजवर्धन म्हणाला, तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला इतकी लावून का घेता? सई त्याच्याकडे पाहत म्हणाली, कारण ही गोष्ट माझ्या डॅडची आहे. मी त्यांना काहीही झालेलं सहनच करू शकत नाही. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग पहिल्यांदाच त्याचा आवाज थोडा मवाळ झाला. राजवर्धन म्हणाला, मी एक वचन देतो. सईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. राजवर्धन पुढे म्हणाला, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत समर परांजपे यांचा शोध थांबणार नाही. नकळत सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती काहीही बोलली नाही, फक्त हलकंसं हसली. विहान त्या दोघांकडे पाहत म्हणाला, बॉस तुम्ही बॉस आज पहिल्यांदाच तुम्ही एवढं मोठं वाक्य एका मुलीला बोललात. सईला हसू आवरलं नाही. राजवर्धनने विहानकडे पाहिलं. तो म्हणाला, विहान विहान म्हणाला, सॉरी बॉस, पण खरंच. क्षणभर तिघेही हसू लागले. अनेक दिवसानंतर सईच्या चेहऱ्यावर अगदी मनापासूनचं हसू उमटलं. कॅफेमधून बाहेर पडताना अचानक पावसाला सुरुवात झाली. सई बाहेर पडणार इतक्यात राजवर्धनने तिच्यासमोर छत्री धरली. सई म्हणाली, आणि तुम्ही? राजवर्धन म्हणाला, पाऊस थांबेपर्यंत आपण दोघेही एकाच छत्रीत जाऊ शकतो. दोघेही एकाच छत्रीतून हॉटेलच्या दिशेने चालू लागले. काही क्षण दोघेही शांत होते. पावसाच्या सरी, गार वारा आणि ती शांतता. पहिल्यांदाच त्या दोघांनाही ती शांतता सुंदर वाटत होती. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सई म्हणाली, आज पहिल्यांदाच मला असं वाटलं, मी या सगळ्या प्रवासात एकटी नाही. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तुम्ही कधीच एकट्या नव्हता. दोघांची नजर काही क्षण एकमेकांवर स्थिरावली. तेवढ्यात विहानचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. विहान म्हणाला, बॉस, शेखावत इंडस्ट्रीजचा एक माजी कर्मचारी सापडला आहे. आणि तो म्हणतो, समर परांजपे यांचं गायब होणं हा अपघात नव्हता. राजवर्धन आणि सई दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. आता रहस्याच्या दारावरची पहिली कडी उघडणार होती. कसं असतं, कधीकधी काळजी व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. तसंच काहीसं राजवर्धन आणि सईच्या बाबतीत घडणार आहे. ते काय हे आता समजेलच. पुढच्या सकाळी हॉ पुढच्या सकाळी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये सई आणि अनघा नाश्ता करत होत्या. तेवढ्यात राजवर्धन आणि विहान तिथे आले. विहान म्हणाला, गुड मॉर्निंग. अनघा देखील लगेच म्हणाल्या, गुड मॉर्निंग. राजवर्धनने हलकंसं मान हलवून अभिवादन केलं. सईने देखील स्मितहास्य केलं. सगळे नाश्ता करत असताना सईने गरम कॉफीचा कप उचलला. ती घाईत असल्यामुळे तिचा हात घसरला. गरम कॉफी तिच्या अंगावर सांडणार इतक्यात राजवर्धनने पटकन तो कप सावरला. एक थेंबही खाली पडला नाही. सई आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, थँक्यू. राजवर्धन म्हणाला, तुम्ही खूपच घाई करता. सई हलकसं हसली. ती म्हणाली, आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी वाचवता. क्षणभर राजवर्धन काहीच बोलला नाही. विहानने त्या दोघांकडे पाहिलं आणि हसू दाबत नाश्ता करू लागला. नाश्त्यानंतर विहान म्हणाला, बॉस, त्या माजी कर्मचाऱ्याने दुपारी भेटायला बोलावलं आहे. राजवर्धन म्हणाला, ठीक आहे. दुपारी
दुपारी राजवर्धन, सई आणि विहान तिघेही एका जुन्या वस्तीत पोहोचले. तिथे एक छोटंसं घर होतं. दरवाजा ठोठावताच सुमारे 60 वर्षांचे एक गृहस्थ बाहेर आले. राजवर्धन म्हणाला, आम्ही समर परांजपे यांच्या संदर्भात काही माहिती घेण्यासाठी आलो आहोत. त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणातच बदलले. ते म्हणाले, आत या. घरात भिंतीवर अनेक जुने फोटो लावलेले होते. सईची नजर एका फोटोवर गेली. त्यात समर परांजपे एका मोठ्या उद्योग परिषदेत उभे होते. सई म्हणाली, हा फोटो? ते गृहस्थ म्हणाले, तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. राजवर्धन शांतपणे म्हणाला, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? ते गृहस्थ काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, समर साहेबांनी एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला होता. सई आश्चर्याने त्या गृहस्थांकडे पाहू लागली. ती म्हणाली, म्हणजे माझ्या डॅडना आधीपासूनच धोका होता. त्या गृहस्थांनी होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात घराबाहेर जोराचा वारा सुटला आणि खिडकी आपटली. त्या आवाजाने सई दचकली. राजवर्धनने सहज तिच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, घाबरू नका, फक्त वारा आहे. सई हलकसं हसली. ती म्हणाली, तुम्ही असता तेव्हा खरंच भीती कमी वाटते. राजवर्धन काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकसं स्मित उमटलं. काही वेळाने घराबाहेर पडताना पायऱ्या उतरत असताना सईचा दुपट्टा लोखंडी गजाला अडकला. ती थांबली. राजवर्धनने काहीही न बोलता तो अलगद सोडवला. सई म्हणाली, आज पुन्हा एकदा थँक्यू. राजवर्धन लगेच म्हणाला, आजचा कोटा संपला आहे. आता पुन्हा धन्यवाद म्हणू नका. सई मनापासून हसली. विहान मात्र त्या दोघांकडे पाहत म्हणाला, बॉस, तुम्ही बदलत आहात. राजवर्धनने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला. विहान लगेच म्हणाला, ओके बॉस, मी काहीच बोललेलो नाही. सईला हसू आवरलं नाही. गाडीत बसण्यापूर्वी त्या गृहस्थांनी राजवर्धनला एक छोटीशी डायरी दिली. ते म्हणाले, ही समर साहेबांनी माझ्याकडे सुरक्षित ठेवायला दिली होती. योग्य वेळ आल्यावरच ती द्यायला सांगितली होती. राजवर्धनने ती डायरी हातात घेतली. डायरीच्या पहिल्या पानावर फक्त एकच नाव लिहिलं होतं, आर्यमान शेखावत. सई ते नाव वाचताच विचारात पडली, हा माणूस नेमका कोण आहे? तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. अनोळखी तूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाची दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.